नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7 वाजलेत मित्रांनो. उठलोय आता, फ्रेश वगैरे झालोय, चहा वगैरे पिलाय. मित्रांनो, आपला कालचा प्लॅन फेल झाला. रात्री तिथून 12 वाजता वगैरे निघालो, 11:15 वगैरे. त्याच्यानंतर याला पुढचा घाट वगैरे उतरून आलो, पण त्याच्यानंतर काय मला झोपच आवराना. कंटिन्यू तरी ट्राय करत होतो, पण काय झोप आवरानाच. शेवटी मग याला पुढं एक 20-25 किलोमीटर आल्यानंतर घाट उतरून एक ढाबा आहे, तिथं शेवटी झोपलो. आणि 5चा अलाराम लावला होता. त्याच्यानंतर म्हटलो सकाळी कमीत कमी 5ला तरी उठून निघावं, पण 5चा अलाराम वाजला. त्याच्यानंतर पण काय मला इच्छाच व्हायना उठायचं आहे. परत झोपलो. 6 वाजता वॉचमनला सांगितलं होतं, परत मी 6 वाजता त्यांनी पण उठवलं वॉचमननी, पण काय झोप काय माझी पूर्णच व्हायना. त्याच्यामुळं परत झोपलो आणि शेवटी 6:45ला वगैरे उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे. आता निघूयात मित्रांनो. सगळा आजचा प्लॅनिंग फिसकडला. आता बघू किती वाजतात वगैरे. म्हणजे अपेक्षा तर नाही आहे की आज गाडी खाली होईल म्हणून, कारण की काही केलं तरी आपल्याला 2 तरी वाजतील, 2-3 वाजतील पोचायला मँगलोरला. तर बघूयात आता काय होतं. जर झाली नशिबानी, जर गाड्या नसल्या आणि 3 वाजेपर्यंत जरी गेलो आपण, तर गाडी 100% खाली होणार. पण गाड्या नाही पाहिजे एक, पण लगेच लावतील गाडी खाली करायला. पण गाड्या असतील तर मग आज नाही, मग ते उद्यावरच जाणार. तर निघूयात. पहिल्यांदा माझ्या बाजूला ही एक गाडी होती रात्रीपासून, तो पण उठलेला नाही दिसत. एक मध्ये 6 टायर होती इथं, 6 टायरला वॉचमनने उठवलं, तो निघून गेला. आता एक पुण्याची गाडी आली बघा मागं, कांदा भरून येते. ते आत्ताच आले, ते काय थांबत नाही. कांद्याच्या गाड्या कंटिन्यू चालत राहतात. आता फक्त चहा पाणी करतील की निघतील. तर निघूयात मित्रांनो आपण पण. उशीर झाला जरा उठायला. काय अचानकच कसं काय झालं काय ना, पण झोपच मला आवरत नव्हती. शेवटी झोपलो. म्हटलो काय करणार, मग निघूयात मित्रांनो. मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजलेत. आपल्या मँगलोरच्या अलीकडं 25 किलोमीटर अलीकडे आपला टायर फुटला. बसून झालं सगळं. बसून वगैरे झाल्यानंतर व्हिडिओ काढतोय बघा. ते सगळं फुटून गेलं. इथं होता तो टायर धडीला, सेकंड धडीला. आत्ताच बदलला होता आपण मागच्या चक्करच्या वेळेस चिकमंगळूरला. सगळं वांदं झालं. नशीब की 2 व्हीलरवाला वगैरे कोण मागं नव्हता किंवा बाजूला नव्हता, नाही तर काय खरं नव्हतं. मार्गाट बघा, हे बघा मार्गाट वगैरे सगळं बेंड झालं. नशीब कुठला हवेचा पाईप वगैरे काय तुटला नाही. खतरनाक म्हणजे एकदम खतरनाक आवाज झाला, जसं का बॉम्ब स्फोट झाल्यासारखा एकदम जोरात आवाज आला. एक 2 व्हीलरवाला पुढं होता, तो बिचारा असले घाबरले का नाही. नशीब तो पडला नाही. सगळ्या रस्त्यावर असा धुराळाच उडला नुसता. नशीब जागा होती लगेच साईडला घ्यायला. इथं मागं फुटला. इथं फार मागं दिसतं इंडियन ऑइलचा पंप आहे तिथं या साईडला. तिथं त्याच्या पण अलीकडं फुटला. मग जरा पुढं गाडी घेतली, नाही तर पंपात वाल्याने लावून नसते दिली. आता बसवलंय सगळं.
एक दगड घेतला, हो का, हा दगड आहे इथं दिसतोय ना, हा दगड, हा दगडावर चाक चढवायला लागतं. ते चाक दगडावर चढवायचं, त्याच्यानंतर ते पाटाच्या इथं खाली जॅक बसतो. जर काय भेटलं नाही तर फार बेकार अवस्था होते. त्या दगडावर चाक चढवायलाच मला खूप वेळ लागला, कारण की दिसत नव्हतं. लेफ्ट साईडला आहे, राईट साईडचा असला मागच्या वेळेस राईटचा साईडचा फुटला होता, तिथं मग लगेच बघता येतं ड्रायव्हर साईडने. पण इथं कसं करायचं, इथं अंदाजावरच करायला लागतं. पण 3-4 वेळा केल्यानंतर ते बसलं नेमका, झाला, खोलला वगैरे सगळा. मशीननीच खोललं. आपल्याकडं ती हायड्रोलिक एक मशीन आहे फिरवायची, कारण की टॉमी गाडी बंद पडली होती एशियन पेंटला भरायला घेतली तेव्हा, तर तिला टॉमी लावून दुसऱ्या गाडीने ढकलली होती. तो टॉमी बेंड झाली वाटतं, नागेशनी कुठं ठेवली मला पण नाही माहीत. मग मशीन होती, बरं झालं मशीननी खोललं, सगळं झालं आहे आता व्यवस्थित. ह्या टायरची कंडिशन चांगली नाही, पण पुण्यापर्यंत जाईल हा. असेच टायर जास्त साथ देतात, जायलाच पाहिजे, कारण की नाही तर फार अवघड परिस्थिती होईल. तसं पप्पू आहे चिकमंगळूरला. पप्पू अजून गाडी भरलेली नाही पप्पूची, त्याच्यामुळं तो आहे. कारण की मी उद्या खाली करून जाईल, जर उद्या त्याला चिठ्ठी भेटली तर तो जाईल निघून, नाहीतर हायच आम्ही जोडीला. आज तर काय खाली होणार नाही, कारण की 3:30 वाजले. आता जाता करता आंघोळ वगैरे करायला लागेल, कारण की बेकार अवस्था झाली माझी. सगळा वल्ला चिम झालो आहे का, अख्खा टी शर्ट वगैरे भिजलेलं आहे. पहिले आता MRPच्या पंपावर आंघोळ वगैरे करू, पहिले जेवण करू, कुठंतरी भूक लागली आता, कारण की टायर खोलून सगळी एनर्जी गेलेली आहे. त्याच्यामुळं पहिले जेवण करू, मग पंपात जाऊ, आंघोळ वगैरे करून मग संध्याकाळी गोडाऊनला जाता येईल. उद्या पहिल्या नंबरलाच खाली होईल गाडी आपली, कारण की लवकर चाललो आहे आपण. तर निघूयात मित्रांनो, पहिले जाऊन जेवण करूया, भूक लागली. कारण की मित्रांनो 5 वाजलेत आत्ता. MRPच्या पंपात आलो आहे, टाकी वगैरे फुल केली एकदम. आता पाणी भरतोय बघा, पाणी भरून घेतोय, कारण की पाणी चांगलं असतं इथं. आणि जार पण आहे, म्हणजे जारमध्ये घेतोय भरून. आणि दुसरं गोष्ट फिल्टर पाणी पण आहे तिथं, पण ते तिथून बाटल्या वगैरे भरून घेऊ शकतो, गार पाणी असतं. जार तिथं भरायला देत नाही, त्याच्यामुळं जार इथं भरायचं. आणि गार पाणी पाहिजे असं तर 2-4 किती बाटल्या असून द्या, तिथून घेऊ शकतो. आता इथून डायरेक्ट आंघोळ वगैरे करायचे पहिले, त्याच्यानंतर गोडाऊनला जायचं मित्रांनो. आता जेवण वगैरे करून आलो रे, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. बघू आता गोडाऊनला गेल्यानंतर कळेल कितवा नंबर लागतो वगैरे. पहिले पाणी भरून घेऊया, आंघोळ करून निघूयात मित्रांनो. रात्रीचे 8:30 वाजलेत. 7 वाजता बरोबर मी गोडाऊनला आलो होतो. आपलाच पहिला नंबर आहे, एक पण गाडी नाही. जर लवकर आलो असतो तर आज आपली गाडी खाली झाली असती, कारण की गाड्या नव्हत्या बहुतेक. आम्हाला लोक वगैरे निघून गेले होते सगळे. त्याच्यानंतर एंट्री वगैरे केली तर ते सिक्युरिटीने सांगितलं लवकर आलं असतं तर झाली असती गाडी खाली. पण उद्या लवकरच होईल, पहिला नंबर आहे म्हटल्यानंतर 12 वाजेच्या आत खाली व्हायला पाहिजे. कारण की पुढं परत आपल्याला चिकमंगळूरला जाऊन जरा टायर वगैरे आदला बदली करायची. जेवण वगैरे करून आलो आत्ताच मी. आता झोपतो मित्रांनो, कारण की वैतागलो. ते टायर बदलण्यात माझा कमीत कमी 2-2.5 तास वेळ गेला, कारण की ते दगड लावा, हे ते दगडावर गाडी चालवा, वैतागलो त्याच्यानंतर. आता उद्या पटकन खाली झाली तर बरं होईल, कारण की पप्पू येते पण आहे चिकमंगळूरला. आता उद्या त्यांना ऑर्डर निघायलाच पाहिजे, कारण की भरपूर दिवस झाले ते थांबलेले आहेत तिथं. त्याच्यामुळं बघू आता उद्या सकाळी सांगतीलच ते काय होतं काय नाही. तर आपण गेलो की मग ते जरा मदतीला पण होतील मला टायर वगैरे बदलण्यासाठी. तशा ओळखीच्या अजून आहेत, पप्पू शेट ढोरेंचे पण गाड्या वगैरे आहेत. आता त्यांच्या गाड्यांवर कोण ड्रायव्हर आहे माहिती नाही, ते असले तरी पोरं मदतीला येतात म्हणा, त्याच्याबद्दल काय अडचण नाही मित्रांनो. त्यात उद्या शिवजयंती आहे, तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.